कृष्ण परमात्माने सांगितले मला नंदबाबाच्या घरी नेऊन पोहोचवा, मी तिथे सुरक्षित राहणार आहे। रात्रीच्या 12 वाजता वसुदेवाने कृष्णाला डोक्यावर घेतलंय। दरवाजा उघडल्याबरोबर बाहेर कंसाचे सैनिक आहेत हे माहित नव्हतं का त्यांना? बाहेर गेल्याबरोबर आपला जीव घेणार आहेत माहित होतं, पण वसुदेवाने विचार केला शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकराला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे, आपला जीव गेला तरी हरकत नाही। बंदीशाळेच्या बाहेर आले, स्वजन मोहिनी नावाने मायेने त्यांना ते ग्रासलं, पाण्यामध्ये आले। आता यमुनेचा प्रवास करत होते। यमुनेचा प्रवास करत असताना वेळ रात्रीच्या 12ची आहे। 12 सव्वा 12 वाजता वसुदेवजी जात आहेत। यमुनेतून जात असताना त्या पाण्यामध्ये काय नसेल महाराजांना? मगर नसेल, खेकडे नसतील, विंचू नसेल, सर्प नसेल, धामील नसेल, काय नसेल त्या पाण्यामध्ये? पण स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही, पाण्यामध्ये प्रवेश केला। आता एका मायबाप गुडघ्यापर्यंतच पाणी आता छातीला यायला लागलं, छातीचं पाणी आता गळ्याला तोंडात जायला लागलं। हळूहळू हळूहळू